गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा ब्लॉग हा पूर्ण दिवसाचा असणार आहे आणि आज मला एकच एक्झिबिशन आहे आणि हे एक्झिबिशन अगदी 35 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे अगदी जुना अनुभव आहे या मॅमना. आणि त्या मॅमचं नाव आहे स्मिता पुरोहित करून आणि एक्झिबिशनचं नाव आहे स्मिता हास्य ग्राहक पेठ आणि हे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायची आहे. थोडंसं एक्झिबिशन पण मी तुम्हाला एक्सप्लोर करीन आणि आजचं एक्झिबिशन दादरला असल्यामुळे थोडं दादरही आपण फिरूया. आणि आता मी घातलेली आहे हा नाईट गाऊन असतो जो घरात आपण जातो आणि मी रेडी होते. मी तर दोरी फॅक करून तिकडून एक कुर्ती बाय केलेली, इतकी कम्फर्टेबल आहे, इतकी एलिगंट आहे. ती आज मी वेअर करणार आहे आणि काहीच मेकअप केलेला नाहीये, मी जस्ट सनस्क्रीन अप्लाय केलेला आहे. ओके, सो चला लेट्स डू मेकअप. तर आता मी हा ड्रेस वेअर केलेला आहे, पण मी हा शूटला घालून जात नाहीये. मला एक प्री बाईट द्यायची होती एका एक्झिबिशनची, त्यासाठी मी हा सूट घातलेला आणि हाही खूप छान कम्फर्टेबल आणि डिसेंट सूट आहे. आणि आता मी निघते आहे, थोडं जेवते आणि त्याच्यानंतर निघते शॉपिंग. सॉरी, शॉपिंग माझ्या आयुष्यातून निघूनच गेलंय. मला शॉपिंग हा प्रकारच माहित नाहीये, कारण की वेळच मिळत नाही. सो ठीक आहे, आता मी निघते आहे शूटला. त्याच्या आधी मी जेवून घेते आणि जेवणात काय काय आहे ते बघूया. हॅलो, तर हे आहे जेवण आणि मस्तपैकी मटकीची भाजी आणि चपाती, असं मी आता जेवणार आहे आणि चेंज करून निघणार आहे शूटला. ठीक आहे. हो, तर मी कॉटनची ही साडी वेअर केलेली आहे, ब्लॅक ब्लाऊज वेअर केला आहे, कारण की हे एक्झिबिशन आहे. आणि कुर्ती घालणार होती डोरी फॅबची, खूप सुंदर आहे ती कुर्ती पण. पण विचार केला की जरा साडीचा मूड झाला, त्यामुळे मी साडी घातली आणि अशी छान रेडी झालेली आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज मी शूट करायला, म्हणजेच एक्झिबिशन एक्सप्लोर करायला, म्हणजे इन्स्टा आयडी साठी रील अपलोड करायची आहे मला त्या एक्झिबिशनची. सो ते शूट करायला निघाली आहे. तुम्ही पण मला नक्की फॉलो करा आणि सेम नावाने आपला इन्स्टा आयडी आहे, त्यालाही नक्की फॉलो करा. हॅलो, तर आता मी निघालेली आहे दादरला. जसं मी तुम्हाला सांगितलं माझं शूट आहे आणि लोकेशन काय असणार आहे ते तुम्हाला आता कळणारच आहे व्हिडिओमध्ये. आता मी दादरला निघालेली आहे. पहिल्या ठाण्याला, माझ्या लोकेशन पासून ठाणा स्टेशन निघाली बाय ऑटो आणि ऑटो नंतर मी तिकीट काढणार आहे दादर रिटर्न. आणि दादर रिटर्न तिकीट काढल्यानंतर मी प्लॅटफॉर्मला जाणार, ट्रेन पकडणार आणि दादरला पोहोचणार. थोडे थोडे फुटेजेस तुम्हाला बघायला मिळणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि ह्यामधून तुम्हाला एक्झिबिशन मध्ये पण काय काय बघायला मिळणार आहे तेही कळेल. आणि हे एक्झिबिशन कधीपासून कधीपर्यंत आहे ते दादरकरांसाठी किंवा अगदी जवळपास जे राहणारे आहेत त्या लोकेशनसाठी अगदी परफेक्ट एक्झिबिशन आहे आणि हे खूप दिवसांचं एक्झिबिशन आहे. सो सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. स्टे ट्यून. बाय बाय. हॅलो, तर आता मी ट्रेनमध्ये बसली आहे. ट्रेनमध्ये मला फास्ट ट्रेन मिळाली आहे. आता थांबेल मी फक्त मुलुंडला थांबली, घाटकोपर दादर. तिथून मला साईड साईड व्हिडिओ मार्फत सांगणारच आहे. सो ट्रेनमध्ये प्रवास करताना कधी कधी मज्जा येते, बाकी पैसे वाचतात, बाकी काय ते. हॅलो, तर मी दादर स्टेशनला पोहोचलेली आहे, वरती ब्रिजवर आहे. आता आपल्याला जायचं आहे दादर वेस्टला आणि दादर वेस्ट वरून आपल्याला कबूतरखान्याच्या इथून किंवा खालूनच ऑटो किंवा ऑटो तर नाही मिळत, सॉरी, टॅक्सी पकडावी लागणार आहे. वॉकिंग डिस्टन्स वर आहे, ते पण बघूया. विचारत विचारत निघायचं आहे. तुम्ही बघू शकता दादर वेस्ट. सो वेस्टचा हा जो मोठा ब्रिज आहे तो पकडलाय मी आणि तिथून सरळ चालते. सुविधा लोकेशन आहे, सुविधा साडी सेंटर आहे दादर वेस्टला. तिथून सरळ आपल्याला हा रोड पकडायचा आहे. बाजूला जम्बो किंग आहे, त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक सर्कल लागणार, जिथे काय म्हणतात त्याला, सिग्नल सिग्नल लागणार आहे. सिग्नलच्या इथून पुन्हा सरळ चालत यायचं आहे आपल्याला. ओके, सो व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला लोकेशन परफेक्ट समजेल. आणि हा आहे दादर. सोमवारी दादर असा दिसतो, काही दुकानं बंद आहेत, काही चालू आहेत. ठीक आहे, सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, कोणताही वार असो, दादर हा पूर्ण गजबजून भरलेलाच असतो. सो हे
सेल करून आहे, मल्टी ब्रँड फॅक्टरी आउटलेट करून. तिथून पण पुन्हा आपल्याला सरळ यायचंय. ओके, सरळ सरळ चालत चालत आल्यानंतर आपल्याला इथे हा एक गेट लागलेला आहे, भव्य ग्राहक पेठ, अवश्य भेट द्या. स्मित हास्य ग्राहक पेठ करून आहे. ठीक आहे, इथून आपल्याला आता वरती सरळ खाली मी तुम्हाला गेट दाखवते. आता बघू, इथून आत जायचंय आपल्याला. चला आत या. आणि हे तब्बल 80 दिवसांचं एक्झिबिशन आहे. 20 ऑगस्ट ते 15 पर्यंत, सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. हे बघा, ठीक आहे. रक्षाबंधन, गणपती, दसरा, दिवाळी स्पेशल प्रदर्शन असणार आहे. हे पूर्ण ग्राउंड आहे. हा लोकेशन आहे. तर लोकेशन तुम्हाला कळालंच असेल. सो पूर्ण व्हिडिओ बघा. हॅलो गाईज. सो कालचा व्हिडिओच मी कंटिन्यू करते. काल मला स्मित हास्य पुरोहित ह्या एक्झिबिशन मध्ये गेल्यानंतर बिलकुल वेळ मिळाला नाहीये. शूट झालं कम्प्लीट, त्याच्यानंतर निघाली मी परत. गाडीला प्रचंड गर्दी होती आणि मला काहीच शूट करता नाही आलं. घरी यायला थोडा लेट झाला. त्यामुळे मी विचार केला की आता कंटिन्यू ब्लॉग पुढे कंटिन्यू घेऊन काय उपयोग नाही, कारण की मी घरी पोहोचले. सो घरी गेल्यानंतर मी थकलेली मुक्ता, सगळं केऑस होणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी पुढे कंटिन्यू काही केला नाही. सो आता वाजलेले आहेत 5:15 संध्याकाळचे, दुसऱ्या दिवशीचे संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत. मी थोडा उशीरपर्यंत झोपली, कारण की पिकनिकचा सगळा स्ट्रेस, त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शूट होतं. मुक्ताला सकाळी शाळेत घेऊन जायचंच होतं कंपल्सरी, बिकॉज तिचं डे होता, रेड डे, आणि रेड टॉय घेऊन जायचा होता. सो त्यामुळे सकाळपासून पण काही व्हिडिओ करता नाही आला. उशिरा उठली, त्याच्यानंतर कंटिन्यू एडिटिंग होतं. घरातली थोडी क्लिनिंग होती, कारण की गावी गेलेलो, जसं मी तुम्हाला सांगितलं पिकनिक गावी गेलेलो आम्ही, त्यामुळे घरात सगळं घाण तशीच होती, त्यामुळे ते क्लिनिंग होतं. सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी विचार करून मी असा विचार केला की आजपासूनचा, कालचा आणि आजचा व्हिडिओ कंबाईन बनूया. सो प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. आणि सकाळी मी काही गोष्टी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेल्या, आणि त्या ह्या आहेत, आणि काय आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जास्ती काही मागवलं नाही, घरातल्याच गोष्टी आहेत. सो बघूया काय आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, सो हे मी टूथब्रश मागवलेले आहेत, ठीक आहे. हे ऑर्डर केलं ओरल बीचं टूथब्रश. त्याच्यानंतर ना मी देवासाठी वाती मागवलेल्या आहेत ऑनलाईन. घरात बिलकुलच वात नव्हती, आणि त्यामुळे दिवा लावतला जात नव्हता, आणि ते घ्यायला जायला पण मला वेळ मिळत नव्हता. तो ते एक मागवलं आहे. त्याच्यानंतर मागवलेले आहे मॅक्स प्रोटीनचे कुकीज मागवले आहेत मयूरसाठी. साहेबांनी जिम चालू केलेली आहे, सो म्हणाला की मला हे ऑर्डर कर. सो त्याच्यासाठी हे कुकीज ऑर्डर केलेले आहेत. आणि हे मागवलेले आहे एंगेज ब्रँडचं परफ्युम्स मागवलेले आहेत. आणि मागवला आहे ही एक तेलाची बॉटल, देवाचा दिवा लावायलाच तेलाची बॉटल ऑर्डर केलेली आहे. आणि आता हे परफ्युम्स मी ऑर्डर केले आहेत फॉर रक्षाबंधन. भाऊ येणार, त्यांना ऑफकोर्स रक्षाबंधनला आपल्याला रिटर्न गिफ्ट काही करायचं नसतं, पण मी म्हणाले की चला छोटे छोटे आपण परफ्युम्स तर त्यांना रिटर्न करू शकतो, म्हणून. वाव, खूप छान पॅकेजिंग आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल मी प्रत्येकाला एक एक असा बॉक्स देईन, प्रत्येकाला असा एक एक सिंगल परफ्यूमच देणार आहे, ठीक आहे. नॉट बॅड. अरे जाऊन बस ना गप. सगळे दोन तरी भारी वाटले रे एकदम. देऊ की नको? ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक मागवलाय सेम. कोणाला कोणता द्यायचा ते अजून ठरवलं नाहीये. आता मला परफ्यूमचे फ्रेग्रन्स तरी सगळ्यांचेच आवडलेले आहेत. सेक्सी आहे रे एकदम. ओके, सो हा एक बॉक्स एक जाणार आहे दीपक मामा, सुनील मामा, ऋषिकेश, दर्शन. अजून एक दोन बॉक्स मागवायचे, ठीक आहे. आता मी पिते ही ग्रीन टी.
माझी, जे मला बारीक होण्यासाठी हेल्प करणार आहे. पण मी काय बारीक होणार नाही कारण की इतकी खादडते मी. चला आता मी देवपूजा करून घेते आणि नंतर तुम्हाला जॉईंट होते. हे मी अशा गोष्टी ब्लिंकिट वरून बेसिक गोष्टी मागवलेल्या आहेत आणि मी नेक्स्ट काय ब्लिंकिट वरून ऑर्डर करेन तेही तुमच्यासोबत शेअर करेन. बाय. हॅलो, तर ही आहे आपली चपाती, भाकरी, डोसा वगैरे करायची मशीन आणि ह्याच्यावर मी आता हे भाकरीचं असं पीठ गोळा करून घेतलेला आहे. तो इथे ठेवायचं. लेट्स सी. बघ गरम झाली. हा बंद करते ते पीठ पीठ सगळं केलं सगळीकडे तू बस जास्त नको दाबू पातळ होईल एकदम दाब अजून दाब काय झालं? काय नाही सोनू. बघ ही चिकटलं इथे. दाबू नकोस ते त्याला काढेच दाब दाब जोरात त्याच्यावर दाब दे हा दाब दे त्याच्यावर तू नको दाब दे What a nice. अगं वर चिकटली ठेव ना तशी थांब ना जरा वेळ आता 10 सेकंद अशीच ठेवा. हे आहे मयूरचं नवीन टी शर्ट जे डिकॅथलॉन मधून त्याने घेतलेलं. त्याने बघितलं ओरडेल त्याची तो यायच्या आधी काढून टाकते. मुक्ता हो वाव नाईस. परत तिला परत नाही लगेच मस्त पडतंय. अगं तू गप्पा बस परत तिला अगं पण ते इथे चिकटली बघ. नाही तू परत तरी दाखवते इथे दाबायची इथे झाली नाही अजून. थांब. अगं, काय पटलं गं? व तिला परत अगं कशी बघ मुक्ता बाजूला हो तू आपली ती साईड. राहू दे आता ती ना अशी फुगून वर येते म्हणतात. चल साईड वगैरे थांब बाई, तू कॅमेऱ्यात येऊ नकोस माझ्या. ती नाही परत दाबायची आता. दाबायचं नाही मागे नको आता डायरेक्ट हे पूर्ण जशी फुगणार तशी ती वर होत राहणार. चला मम्मा चला चला चल ना मच्छी मुकुडी मुकुडी. चला मम्मा बघ चला. बघ काय झालंय ते कर पाहिजे परत नॉट बॅड. परत हे माझ्यासारख्या मुलींसाठी परफेक्ट आहे असं मला वाटतंय. दाबू नकोस तू आपण अशी भाकरी आपण फुलके म्हणूनच कसे करतो? त्याला बोलवायला पाहिजे होतं कळलं फुलके कसे शिजवतो तसे. ते डेमो शिवाय काय नाहीये ते अगं होणार आहे पण ते डेमो पाहिजे का त्याला किती वेळ ठेवायचं काय करायचं सगळ्याला त्याला बोलूनच घेते. थांब मग माझ्याकडे ये ना. थांब ना भाकरी करतोय ना आपण मस्त. बघा व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला रोटी मेकर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरेल. बरोबर आहे. काय काय थांब ना, तू आता काय खाल्लं दाखव. चिप्स. थांब ना जरा आपल्याला भाकरी होते का जरा 2 मिनिटं थांब गं मुक्ता. बघ ते काय झाले ते मला काम कसं आलं. ओके, तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओचा एंड आता करू. मी श्रावीचा व्हिडिओज बघितलाय मी. आम्ही तिची मैत्रीण आहे, माझी मैत्रीण आहे श्रद्धा, तिची मुलगी श्रावी, ती सिरियलमध्ये गेलेली आहे. आमच्या लाडक्या नाईकबाई या सिरियलमध्ये क्यूची जी भूमिका करत आहे ती माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी आहे श्रावी खिरडकरून. आणि मुकूची पण फ्रेंड आहे ना मुकू, श्रावी फ्लॅग. श्रावी फ्रेंड. आणि आता आम्ही तिचा एपिसोड बघत होतो आणि खूप मस्त वाटलं, खूप प्राऊड फील झालं. श्रावी, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल दी बेस्ट फॉर तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. आणि तू बोल ऑल दी बेस्ट श्रावीला. ऑल दी बेस्ट श्रावीला आज आला. ओके, अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओचा एंड करतोय. मला खूप जास्त एडिटिंगचं काम 5 आलाय माझ्याकडे. मी आज 5 आलाय. सो मला तर खूप एडिटिंगचं काम आहे त्यामुळे मला व्हिडिओ कंटिन्यू करता येत नाहीये. मी अशी लोळते मस्तपैकी बेडवर आणि लोळत लोळत
एडिटिंग करते, साईडला मुक्ता मला क्लेने काय काय ॲक्टिव्हिटी करून दाखवते आहे. आणि एक अर्ध्या तासात आम्ही करणार आहोत पिक काय पिकनिक पिकनिक, उत्सुक पिकनिक. स्टडी करायचं आहे. ओके, बाय बाय.